महाशिवरात्र म्हटले की घरामध्ये जवळजवळ सगळ्यांनाच हा उपवास असतो आणि उपवास म्हटले की घरामध्ये आवर्जून केली जाते ते म्हणजे मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी। पण बऱ्याच वेळा काय होतं की ही साबुदाणा खिचडी बिघडते, म्हणजे साबुदाणा खिचडी चिकट होते। तर आज इथे मी तुम्हाला साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी एकदम साधे आणि सोप्या अशा ट्रिक्स सांगणार आहे, ज्याने तुमची जी खिचडी आहे ती एकदम मोकळी आणि सुटसुटीत अशी तयार होईल। आज आपण महाशिवरात्री विशेष एकदम बनवायला साधी आणि सोपी अशी थाळी बनवतोय। तसेच खिचडी सोबत खाण्यासाठी एकदम कुरकुरीत अशी मी साबुदाणा बटाटा चकली देखील बनवलेली आहे। ही चकली कशी बनवायची याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। इथे तुम्ही पाहू शकता अगदी तिप्पट चौपट या चकल्या फुललेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत स्वरूपाच्या या चकल्या तयार होतात। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण खिचडीसाठी लागणारा जो काही साबुदाणा आहे तो आपण भिजत घालणार आहोत। त्यासाठी इथे आम्ही 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। तुम्हाला खिचडी कितपत करायची आहे, किती प्रमाणामध्ये करायची आहे त्यानुसार तुम्ही इथे साबुदाणा घेऊ शकता। इथे मी हा 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। आता साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आणि हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे। हाताने आपल्याला साबुदाणा अशा प्रकारे अलगद चोळून घ्यायचा आहे, म्हणजे साबुदाण्याला लागलेले जे काही स्टार्च आहे ते निघून जातं। बऱ्याच वेळा काय होतं की आपण साबुदाणा व्यवस्थित धुवून घेत नाही आणि त्याच्यामुळे देखील आपली जी खिचडी आहे ती चिकट होऊ शकते। तर इथे साधारण 3 पाण्याने हा साबुदाणा मी धुवून घेतलेला आहे। आता साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर साबुदाण्यामध्ये आपल्याला एकदम प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे। तर ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच भांड्याने आपल्याला तेवढंच पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर या कपाने 1 कप साबुदाणा इथे मी मोजून घेतलेला होता, त्याच कपाने 1च कप पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी शिल्लक राहिलं पाहिजे, एवढंच पाणी याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे। आता हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी 5 ते 6 तास भिजत ठेवायचा आहे। आपला साबुदाणा भिजतोय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। इथे हे मी एक कवड घेतलेला आहे। कवड जे आहे ते वरून एकदम टणक स्वरूपाचं असतं, निब्बर असतं। तर बत्त्याच्या मदतीने आपल्याला हे अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आहे। हे कवड तुम्हाला बाजारामध्ये अगदी इझिली भेटून जाईल। जे काही कवड आहे ते आपण आंबट गोड चवीचं बनवणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे कवड मी फोडून घेतलेलं आहे। महाशिवरात्रीला हे कवड आवर्जून खाल्ले जाते। तर आपलं जे कवट आहे ते मी फोडून घेतले। आता याच्यामधील जो काही गाभा आहे, जो गर आहे तो आपल्याला चमच्याच्या मदतीने काढून घ्यायचा आहे। हे कवट चवीला आंबट असते, त्याच्यामुळे याच्यापासून आंबट गोड तिखट चवीची चटणी देखील बनवली जाते आणि ती चपाती किंवा भाकरीसोबत खाल्ली देखील जाते। आता या कवटाच्या आतील संपूर्ण जो काही गाभा आहे तो आपल्याला चमच्याच्या मदतीने एकदम खरडून संपूर्ण काढून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने खरडून याच्यामधील आपल्याला जो काही गर आहे तो काढून घ्यायचा आहे। इथे हे कवट आपण आंबट गोड चवीचं बनवणार आहोत। आता याच्यामध्ये आपल्याला साखर किंवा गूळ टाकायचे आहे। तर जेवढ्या प्रमाणामध्ये आपला कवटाचा गर असेल तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे मी याच्यामध्ये गूळ टाकून घेत आहे। तर गूळ वापरताना आपल्याला याच्यामध्ये किसलेला गूळ वापरायचा आहे, म्हणजे तो कवटामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतं। गुळाऐवजी तुम्ही इथे साखरेचा देखील उपयोग करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता आंबट गोड चवीचं जे काही कवट आहे ते आपल्याला तयार झालेलं आहे। हे कवट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। फ्रीजमध्ये हे कवट 3 ते 4 दिवस आरामात टिकतं। दुसरीकडे आपला जो साबुदाणा आहे तो देखील व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे। 5 ते 6 तासांमध्ये जो साबुदाणा आहे तो एकदम व्यवस्थितपणे भिजला जातो। इथे तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला हा साबुदाणा भिजला गेलेला आहे। अशा पद्धतीने साबुदाणा मऊसूद असा भिजला गेला पाहिजे। बऱ्याच वेळा काय होते की जो साबुदाणा आहे तो व्यवस्थितपणे भिजला जात नाही आणि त्याच्यामुळे मग जी काही साबुदाणा खिचडी आहे ती एकतर कडक होते किंवा मग चिकट देखील होऊ शकते। आता हा भिजवून घेतलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे। एकदम साबुदाणा आपला मोकळा सुटसुटीत अशा पद्धतीचा करून घ्यायचा आहे। आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा जो कूट आहे तो आधीच मिसळून घ्यायचा आहे। तर इथे मी 1 कप साबुदाणा भिजत घातलेला होता, त्यासाठी 1 कप शेंगदाण्याचा जाडसर कूट यामध्ये मी टाकून घेते। शेंगदाण्याच्या कुटाचं जे काही प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोड्याफार प्रमाणामध्ये कमी किंवा जास्त करू शकता। अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट आधीच साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतल्याने काय होते की नंतर खिचडी हलवताना आपल्याला ते अगदी सोपं जातं। तर इथे अशा पद्धतीने हे मी सर्व छान असे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण लगेच खिचडी बनवायला घेणार आहोत। तर इथे गॅस ऑन करून गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। आता पॅनमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा मी हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक केलेली टाकून घेतलेली आहे। हवं तर तुम्ही हिरवी मिरचीचे तुकडे देखील यामध्ये टाकू शकता। हिरवी मिरची आपली छान अशी परतली गेलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। साबुदाण्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट आधीच मिक्स करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ
आता गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला ही साबुदाण्याची खिचडी 4 ते 5 मिनिटे चांगली परतवून घ्यायची आहे। साबुदाण्याची खिचडी बनवत असताना त्याच्यावरती आपल्याला लगेच झाकण ठेवायचं नाहीये। आधी खिचडी आपल्याला चांगली परतवून घ्यायची आणि मग वाटलं तर तुम्ही त्याच्यावरती झाकण ठेवून खिचडी वाफवून घेऊ शकता। पण तुमचा जर साबुदाणा व्यवस्थितपणे भिजला गेलेला असेल तर त्याच्यावरती झाकण ठेवायची देखील गरज पडत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता जी काही साबुदाण्याची खिचडी आहे ती 3 ते 4 मिनिटे मी चांगली परतवून घेतलेली आहे। आता अजून 3 ते 4 मिनिटे ही खिचडी आपण अशीच परतवून घेणार आहोत। इथे खिचडी मी पुन्हा 3 ते 4 मिनिटे व्यवस्थितपणे परतवून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे एक उकडलेला बटाटा। तर मीडियम साईजचा एक उकडलेला बटाटा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। आता हा बटाटा आपण खिचडीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। साबुदाण्याची खिचडी बनवताना अशा पद्धतीने त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकल्याने खिचडीची जी काही चव आहे ती अजून वाढते। तसेच ही साबुदाण्याची खिचडी बनवताना त्याच्यामध्ये मी जिरे किंवा कोथिंबीर टाकलेली नाही। तुम्ही जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर तुम्ही येथे जिरे आणि कोथिंबीर टाकून देखील ही खिचडी बनवू शकता। तर इथे खिचडीमध्ये बटाटा मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि अजून 2 ते 3 मिनिटे आता ही खिचडी आपण परतवून घेणार आहोत। इथे मी खिचडी पुन्हा 2-3 मिनिटे चांगली परतवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम मोकळी आणि सुटसुटीत स्वरूपाची आपली खिचडी तयार झालेली आहे। एकदम मोत्यांसारखी ही खिचडी तयार झालेली आहे आणि एकदम मऊसूत देखील तयार झालेली आहे। खिचडी बनवताना काही महत्त्वाचे टिप्स जर फॉलो केल्या तर तुमची देखील खिचडी अशाच पद्धतीची तयार होईल। आता ही तयार खिचडी आपण लगेच गरमागरम ताटामध्ये सर्व करूया। इथे ताटामध्ये मी ठेवलेली साबुदाणा बटाट्याची एकदम खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची याची देखील रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तसेच उपवासाच्या बऱ्याच वाळवणातील ज्या काही रेसिपी आहे त्या देखील मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तुम्हाला माझी ही आजची साबुदाणा खिचडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।